सलामीवीर फलंदाज हे तुम्हाला मैदान गाजवायचं आहे या उद्दिष्टानं मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। समोरचा संघ किती ताकदवर आहे, समोरच्या संघामधील किती मोठमोठी नावं आहेत हे तुम्हाला विसरावं लागेल। तुम्हाला तुमच्या गुणवत्तेवर, तुमच्या स्ट्रेंथवरती, तुमच्या ताकदवरती विश्वास ठेवावा लागेल। एखाद्या नॉर्मल सामन्याप्रमाणे जर का तुम्ही हा सामना खेळलात तर नक्कीच तुमचा संघ मेगा फायनलमध्ये असेल। आणि जे स्वप्न आहे, उदयदादा पवार यांचं स्वप्न आहे की परेश 11 संघानं किमान एक ट्रॉफी या सीझनमध्ये आपल्या संघासाठी जिंकावी आणि आपल्या सर्वात मोठ्या सपोर्टरचं स्वप्न पूर्ण करणं ही तुमची ताकद आहे आणि ती ताकद तुम्हाला मैदानावर सिद्ध करावी लागेल। मागच्या आठवड्यामध्ये स्वप्नपूर्ती आपण पाहिली जियाउल हक यांची, तब्बल 14 वर्षांचा प्रवास आणि 4 षटकांची ही लढत असेल, त्यामुळे तुम्हाला एक प्रॉपर प्लॅनिंगनुसार धावा धावफलकावरती उभाराव्या लागतील। पहिला चेंडू चेतनसाठी आउटसाइड द ऑफ स्टंपचा आणि सिंगल। पहिली धाव थोडीशी स्लो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर खूप चांगलं कम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये। पहा किसन आपल्या नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते। दोनही खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे। चेतन आणि किसन ही सलामीची जोडी। चेतनला आपल्या विकेटचं महत्त्व ओळखावं लागेल, नो डाऊट। एकूणच जर विचार केला तर मात्र या दोन खेळाडूंनी जर का कमीत कमी 3 षटकं मैदानावरती उभं राहणं गरजेचं आहे। राहुल गोलंदाजीमध्ये फारसं व्हेरिएशन राहुलच्या नाही आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करणं यावरती विश्वास दर्शवला जातो, परंतु इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो ती गोष्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये घडते की काय, परंतु फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं आणि इथे राहुलकडून झेल सुटताना आपण पाहिला आणि हा लक फॅक्टर आहे। पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी आली आणि त्यानंतर मात्र या सामन्यात जीवनदान मिळालेल्या या जीवनदानाचा तुम्ही कितपत फायदा उचलता। हॅपी सिंगचे 3 झेल सोडले आणि त्यानंतर मात्र विस्फोटक आक्रमक होताना आपण त्याला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं। आज बऱ्याचशा अर्धशतकीय खेळ्या पाहायला मिळाल्यात आणि अशा प्रकारची गोलंदाजी, पाय दबाव आहे, हा प्रेशर आहे आणि तो प्रेशर मात्र तुम्हाला हँडल करावा लागेल। डझंट मॅटर तुम्ही किती मोठे खेळाडू आहात। नो चेंडूचा इशारा पंचांचा आला। येस, या ठिकाणी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, अर्थातच आयोजकांपैकी एक जियाउल हक जावला आपल्याला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि परेश 11ला सपोर्ट करण्यासाठी संदीप देखील त्यांच्यासोबत जोडले गेलेत। एक जबरदस्त क्रिकेटर आहेत संदीप ठुबे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर गणेशदादा खानावकर सकाळच्या सत्रामध्ये होते, उदयदादा पवार आहेत, त्याचबरोबर तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय किसनच्या बॅटमधून षटकार आलाय। या दोन खेळाडूंच्या विकेटला तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त करावं लागेल, अन्यथा हे दोन खेळाडू जर का मैदानावरती तग धरून उभे राहिले तर मात्र एक मोठी धावसंख्या ही धावफलकावरती उभारू शकतात। एकूणच धावसंख्येचा विचार केला 11 धावा धावफलकावरती आल्यात। या षटकातील चेंडू झालेत 3, म्हणजे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत। चेतन मैदानाच्या आतमध्ये काहीशी कानमंत्रणा। उदयदादा पवार एक खंदे समर्थक आहेत या संघाचे आणि नेहमी संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे व्यक्तिमत्व आहे। सकाळच्या सत्रामध्ये आपण गणेशदादा खानावकरांना पाहिलं, आज संदीप ठुबे देखील या संघाबरोबर जॉईन झालेत आणि उदयदादा पवार देखील। यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू एक्स्ट्रा बाउन्स, इट्स अ व्हाईट बॉल। अशा प्रकारच्या एका धावेसाठी देखील आता चेअरअप होताना, कारण परेश 11 संघ अपेक्षा आहे आणि याच संघामध्ये ती गुणवत्ता देखील आहे, कारण किसन आहेत, चेतन साळुंके आहेत, त्यानंतर चंद्रकांत गावडे आहेत, आय थिंक याच संघामध्ये किशोर देखील आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे खेळाडूंचा भरडा आहे आणि इथे मात्र कमालीचा फटका, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी चेतन साळुंके ब्रँडेड षटकार। कमालीचा टायमिंग आहे, अगदी टेन्सचं वातावरण होतं। ज्यावेळेला चेंडू हवेमध्ये गेला त्यावेळेला ऑलमोस्ट सगळ्यांचा जीव हा टांगडीला होता आणि जसा झेल सुटला तसा मात्र एकच सुटकेचा निश्वास सोडला गेला, कारण या खेळाडूची गुणवत्ता, या खेळाडूचा कॅलिबर, या खेळाडूचा खेळ सर्वांना ठाऊक आहे। पहिल्या सामन्यामध्ये त्यानं अर्धशतकीय खेळ केला
आणि तिथून मात्र परेश 11 संघानं सेमीफायनलपर्यंत मजल मारली. आज लक फॅक्टर देखील आहे, आज चांगली संधी आहे आणि रॉयलसारखा संघ तुमच्यासमोर आहे, त्यामुळे तुमच्या गुणवत्तेवरती कोणताही प्रश्नचिन्ह नाही आहे. नो डाऊट या संघाला जर का तुम्हाला नमवायचं असेल तर मात्र तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ मैदानावरती दाखवावा लागेल आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना 19 धावा धावफलकावर आल्यात. एकूण 5 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजे किसन ऑन अ स्ट्राईक ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. जर का या चेंडूवर षटकार आला तर 25 धावा धावफलकावरती. 500 रुपयाचा प्राईज असेल षटकारासाठी उदय पवार यांच्याकडून. SK साऊंड अँड इव्हेंट्स उदयदादा पवार आज एन्जॉय करतायत या संपूर्ण स्पर्धेला. स्वप्नपूर्ती उदय पवारांची या मैदानावरती होणार का? होय, तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर या मैदानावरती स्वप्नपूर्ती ही नक्कीच होईल. जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस होता. थोडंसं वेट अँड वॉचचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. चेंडू शरीराच्या दिशेनं येऊ देणं गरजेचं आहे. अगोदर जर तुमचा बॅटचा फ्लो निघून गेला तर मात्र हे चेंडू केवळ शरीरावरती आदळतील. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर प्युअर टायमिंगचा खेळ आहे. इथे तुम्हाला फक्त चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घ्यायचा आहे. पहिला षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात बिनबाद 19. बिनबाद ही जमेची बाजू आहे आणि त्यातही हा सामना 4 षटकांचा आहे, कारण सेमीफायनलची ही लढत आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. तुम्हाला कमीत कमी एक टार्गेट माइंडमध्ये सेट करावं लागेल आणि जर का हे टार्गेट 55 ते 60च्या दरम्यानचं असेल आणि ज्या धावा जर तुम्ही धावफलकावरती उभारू शकलात तर प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणलं जाऊ शकतं. गोलंदाज संतोष. एका गोलंदाजाला टार्गेट करणं गरजेचं आहे. यावेळेला बॅकफूट पंच आला आहे. पहिली धाव वेगानं घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. किसन पहिल्या सामन्यासाठी अनुपस्थित होते, परंतु या सामन्यासाठी संघाबरोबर जॉईन होत आहेत. फ्रेश लेग्स आहेत. 2 धावा इथे मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. संतोष मधनेच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. गोलंदाजीचे बरेचसे विकल्प आहेत. चेतन 5 चेंडूमध्ये 12 धावा. या इनिंगमध्ये एक मॅच्युअर्ड इनिंग आपल्या विकेटचं महत्त्व ओळखलं आहे. खरं तर एक चूक झाली होती पहिल्या षटकामध्ये, जिथे राहुलनं झेल सोडला आणि तिथून मात्र चेतन आक्रमक होताना. पण कोणत्या तरी एका गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल, ज्या गोलंदाजाच्या एका षटकामध्ये म्हणजे 6 चेंडूमध्ये किमान 15+ या धावा तुम्हाला धावफलकावर उभाराव्या लागतील. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला. कमालीचं एक्झिक्युशन आणि चेंडू दरम्यान सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता येणारे प्रत्येक एक धाव, प्रत्येक एक तर या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. 25 धावा धावफलकावरती आल्यात. 55 ते 60 हे लक्ष तुम्हाला सुरुवातीला तुमच्या माइंडमध्ये सेट करावं लागेल. आणि चेतन एक मॅच्युअर्ड इनिंग खेळत असताना थोडंसं चेंडूची लाईन अजूनही कव्हर करणं गरजेचं आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं परंतु क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली. प्रॉपर टाइम करता आला नाहीये. कंप्लीट होतोय झेल आणि इथे धीम्या गतीनं फेकला गेलेला हा चेंडू पिक करता आला नाहीये. फलंदाज होतोय बाद. तर क्षेत्ररक्षक सिद्धेशनं मात्र हा कंप्लीट केलाय झेल. या प्रकारे स्लोवर वन पद्धतीचे चेंडू फेकणं याकरता संतोष मधने ओळखले जातात आणि स्लोवर वन पद्धतीचे चेंडू तुम्ही व्ही शेपमध्ये खेळू शकत नाही. त्यासाठी मात्र तुम्हाला आडव्या बॅटनं प्रहार करणं गरजेचं आहे, ज्याला आपण आडवा पट्टा फलंदाजी म्हणतो. अगदी त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
अमन आणखीन एक जेन्युअन ऑलराऊंडर व चंद्रकांत गावडेची विकेट मागे ठेवली आहे, हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे कारण 4 षटकांचा हा सामना आहे. यावेळेला देखील फटका फसलाय टॉप एज लीडिंग एज आणि इथून अम्मानला मात्र परतावं लागेल. खरं तर नुकत्याच मागील चेंडूवरती विकेट आल्यानंतर तुम्हाला थोडंसं आक्रमकतेमध्ये बदल करावा लागेल, सेट व्हावं लागेल. अशा प्रकारच्या स्लोवर वन चेंडूंना फेस करण्यासाठी तुम्ही सरळ बॅटनं जास्त डिस्टन्स कव्हर करू शकत नाही, त्याकरता तुम्हाला थोडंसं डिफेन्सिव्ह होणं गरजेचं आहे. चंद्रकांत व किसन सारखा खेळाडू, सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना तुम्ही आक्रमक होणं कुठेतरी मानसिकतेवरती दबाव निर्माण करतात. आणि रॉयल एक असा संघ आहे की जो तुम्ही संधी द्याल तर मात्र सामन्यामध्ये शिरकाव काढायची धमक ठेवतो. अगदी परिस्थिती कोणत्याही प्रकारची असो, रॉयल संघ त्या परिस्थितीमधून मार्ग काढताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. नेव्हर गिव्ह अप. कारण 87 धावांचं लक्ष गाठताना तो सामना 1 चेंडू 4 धावांवर आला होता. यावरतून समजू शकतं की 4 षटकांमध्ये 87 धावा चेस करण्याची धमक देखील या रॉयल संघामध्ये आहे. यावेळेला चंद्रकांत कमालीचा टायमिंग आहे, पाहूया क्षेत्ररक्षक येत आहेत आणि षटकार आय थिंक या ठिकाणी या ठिकाणी अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. डीजे रोहित आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत आणि आल्या रोहितनं काय कमालीची 2 वाजवली आहे, कारण या फॉर्मॅटचा हा डॉन आहे आणि डॉनच्या बॅटमधून आणखीन एक दमदार प्रहार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता मात्र या षटकारानं जणू सनसनी निर्माण केली आहे, कारण 37 धावा धावफलकावरती आल्यात, हेही महत्त्वाचं आहे. तर उदय पवार आणि कुमार जाधव यांच्याकडून प्रत्येकी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे सलग 3 षटकारांसाठी. आणखीन एक षटकार जर का चंद्रकांतच्या बॅटमधून आला, खरं तर चंद्रकांत यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. 4 षटकांची ही लढत आहे आणि इथून मात्र हे प्रकर्षाने तुम्हाला टाळावं लागेल. पण प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार येणार नाही, त्यासाठी तुम्हाला स्ट्राईक रोटेट करत राहणं, गोलंदाजाच्या मानसिकतेवरती आघात करणं. किसनच्या बॅटमधून मोठमोठे फटके आपण नेहमी पाहिले, त्याच्या भात्यामध्ये नेहमी फटके आहेत, परंतु प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार येणार नाही. या गोष्टीकडे देखील तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि हा दबाव तुम्हाला बनवावा लागेल. पहिला चेंडू निर्धाव आला नसता तर मात्र काहीसं वेगळं चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं असतं. 2 धावा धावफलकावरती आल्या, त्या 2 धावेनं 39 धावा धावफलकावरती. पहिलं लक्ष तुम्ही टार्गेट लॉक करणं गरजेचं आहे तुमच्या माइंडमध्ये की 55 ते 60 जर का धावफलकावरती आल्या, 70 धावा इथून आता उदय पवार म्हणतात की 70 धावा धावफलकावरती उभा राहायच्या आहेत आणि 70 धावा उभारण्यासाठी मात्र मेहनत तुम्हाला तितकीच मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. किसनच्या बॅटमधून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि जर का तो फटका आला तर मात्र इथे षटकारांची आतषबाजी केली जाऊ शकते. होय, किसनच्या बॅटमधून येतोय हाय अँड हँडसम षटकार.
तर नक्कीच या ठिकाणी पहा गेम चेंजर मैदानाच्या आतमध्ये किसन कमालीचा फटका, जितका उंची होती तितकंच अंतर देखील या चेंडूने घातलं. 45 धावा धावफलकावरती आल्यात. इथून 20+ धावा शोधण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला आउटसाइड द ऑफस्टम्पचा चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न बॉटम एज घेत केवळ यष्टीरक्षकाच्या मागे हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. पण यानंतर आणखीन एक षटकाचा खेळ येणं बाकी आहे, हे देखील माइंडमध्ये सेट करणं गरजेचं आहे. 45 धावा ऑलरेडी धावफलकावरती आहेत. 60+ केला जाऊ शकतो इथून देखील, कारण 60 साठी तुम्हाला 15 धावांची गरज आहे. आणि अशा प्रकारे जर का तुम्ही दबाव निर्माण केला तर मात्र 60+ देखील धावा धावफलकावरती या ठिकाणी नक्कीच येऊ शकतात. स्क्वेअर लेग पंचांकडे मागणी केली जाते 1 फॉर द ओव्हरची, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. 7 चेंडू 15 धावा किसनच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळालेत. ओ यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाही आहे चंद्रकांत. 2 चेंडू 2 षटकार लगावलेत. जर का या चेंडूवरती षटकार आला तर उदय पवार यांच्याकडून 2000 रुपये आणि कुमार जाधव यांच्याकडून देखील 2000 रुपये, तब्बल 4000 रुपये कमावण्याची ही नामी संधी आहे. आणि जर का षटकार आला तर सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होईल. त्यामुळे मस्ट निडेड सिक्सर. 5 चेंडू देखील झालेत या षटकातील. एका मोठ्या फटक्यानं षटकाचा शेवट करण्याचा प्रयत्न जरूर होईल, परंतु प्रभातच्या विरोधामध्ये अशा प्रकारची फटकेबाजी करणं तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही आहे. परंतु इथे मोठा फटका, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, झेल सुटलाय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट कमालीची, परंतु डाईव्ह लगावत असताना इथे चंद्रकांतनं मात्र आपली विकेट गमावली आहे. थोडासा चेंडूकडे पाहत राहिला आणि परिणामी चंद्रकांतनं मात्र आपली विकेट गमावली आहे. तर न्यू बॅटर आदर्श मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर 3 षटकांचा वजविके संपला. एकूणच योगेश आमच्यापर्यंत माहिती देत आहेत 48 धावा धावफलकावरती आल्या. शेवटच्या षटकामध्ये 12 धावा, 60, 15 धावा, 60+ किंवा 65 हे पहिलं टार्गेट असणार आहे. गोलंदाज अंतिम षटक घेऊन साकिब आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 48 रन्स, 48 धावा धावफलकावरती आहेत. आणि ज्या आत्मविश्वासानं किसननं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे ना, मी म्हणेन कमीत कमी 2 ते 3 मोठ्या फटक्यांची गरज असेल. किसान पहिला चेंडू लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय 6 धावांसाठी. साकिबचा मात्र केलाय या मैदानावरती स्वागत. तर धन्यवाद डीजे. पा या ठिकाणी समर्थकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि का असू नये. एकूणच जर विचार केला तर या षटकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 54 धावा धावफलकावरती लागत आहेत त्या परेश 11 संघाच्या. टाळ्यांचा गजर सांगून जातो या 54 धावा किती महत्वाच्या आहेत. पण संतोष खरात देखील या ठिकाणी जोडले गेलेत संघाबरोबर. पॉप्स खऱ्या अर्थानं नेहमीच त्यांचा सपोर्ट देखील खूप महत्त्वाचा राहिला आहे, परंतु थोडंसं नफ्स कंट्रोल कराव्या लागतील. कारण इथून आता 70चं लक्ष तुमच्या डोळ्यासमोर आहे. कारण 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज आहे. कारण 5 चेंडूमध्ये 16 धावा बनवल्या जाऊ शकतात. 70चं टार्गेट जर का इथे सेट केलं गेलं तर मात्र 4 षटकांमध्ये ही आव्हानात्मक धावसंख्या ठरू शकते. प्रज्ञेश कोडेकर सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये दबाव बनवण्याचा प्रयत्न किसानवरती, परंतु किसान या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे. एकूणच जर विचार केला तर 9 चेंडूंचा त्यानं सामना केलाय.
3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि तब्बल 22 धावांचं योगदान या इनिंगमध्ये त्यानं दिलंय. किसान याही वेळेला शॉर्ट आर्म पुल इज सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. तर या ठिकाणी मात्र पहिल्या 2 चेंडूवरती 2 उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार. उदयदादा पवार यांच्या आनंदाला मात्र पारा उरलेला नाहीये. कुमार जाधव देखील या स्पर्धा एन्जॉय करतायत. संतोष खरात आणि त्यानंतर मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. विकेट या ठिकाणी गमावली आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 10 धावा करणारा एखादा खेळाडू तुम्हाला निवडावा लागेल. 3 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा. जर का तुम्ही धाव फलकावरती उभारू शकत असाल तर मात्र सामन्यामध्ये तुम्ही अग्रेसर असाल. पुलिस को हुक्म देती है कि कल विटनेस को प्रोटेक्शन के साथ पण पाहिलं तर 2 युवा खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये 3.3 षटकांचा खेळ झालाय. 60 धावा धावफलकावरती आल्यात. अपेक्षेप्रमाणे धावा परेश 11 संघानं धावफलकावरती उभारल्यात आणि किसन मात्र कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. चेतननं दमदार सुरुवात मिळवून दिली. मधल्या फळीमध्ये चंद्रकांतची कामगिरी उल्लेखनीय राहिली आणि त्यानंतर मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इट्स अ व्हाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा बाहेर निघतोय. यष्ट्यांना खेटून यष्टी रक्षक उभा आहे. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आदित्य ऑन अ स्ट्राईक, आदर्श ऑन अ नॉन स्ट्राईक आणि दोनही युवा खेळाडू आहेत. हे सिच्युएशन आहे. हे प्रेशर तुम्ही कशा पद्धतीने हँडल करताय. पण या 2 खेळाडूंनी फक्त केवळ शेवटच्या 3 चेंडूमध्ये 10 धावा 70+ जर का धावा धावफलकावरती आल्या तर मात्र आव्हानात्मक या ठिकाणी नक्कीच असू शकतं आणि ते आव्हान आत्तापर्यंत साबित करावं लागेल. यावेळेला चांगलं कमबॅक आहे गोलंदाजाचं. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर अवांतर, त्यानंतर मात्र सिंगल. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 62 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खेळाचा उत्तरार्ध ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला मात्र संतोष मदने, प्रभात अंबोरे, त्यानंतर अक्षय सरोदे, प्रज्ञेश कोटेकर, दिनेश भोईर, विराज खानावकर यासारख्या खेळाडूंची भरणा या संघामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. राहुल भोईर देखील या संघामध्ये आहेत. पंचांचा कोणताही इशारा नाही आहे म्हणजे कदाचित शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू आहे. इट्स ऑफ द बॅट. इट्स अ बाय. तर 63 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 63 धावा. एक मोठा फटका. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या सत्रातील. यावेळेला धीम्या गतीने चेंडू फेकलाय. चेंज ऑफ पेस. शेवटचा 3 चेंडूवरती मात्र चांगलं कमबॅक राहिलंय. एकूणच धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या 63 आणि विजयासाठी टार्गेट मात्र सेट केलं जात आहे 64 धावांचं. 16 रन्स पर ओव्हर तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. कुठेतरी जे प्रयत्न होते शेवटच्या 3 चेंडूवरती हे प्रयत्न मात्र कुठेतरी कमी पडले आणि हेच आम्ही नेहमी सांगत असतो की आपल्या विकेटचं महत्त्व ओळखायला शिका. 2 चेंडूत 2 षटकार आल्यानंतर किसननं 3ऱ्या चेंडूवरती देखील षटकार लगावण्याचा मानस दर्शवला. याऐवजी एकेरी दुहेरी धावेवरतून जर का 4था चेंडू फेस केला असता तर मात्र काहीसं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. एका षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या राहुल भोईरनं. संतोष मदनेनं 1 षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स जरूर त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्या. प्रभात अंबोरेनं एका षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. तर शेवटचं षटक साकिबनं टाकलं ज्यानं एका षटकामध्ये तब्बल 1 विकेट मिळवताना 14 धावा खर्च केल्या. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. जाऊयात या सामन्याच्या उत्तरार्धाकडे आणि या धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग
हे मात्र नक्कीच पाहण्याजोगे असणार आहे. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. एकूणच आनंदमय वातावरण आपल्याला पाहायला मिळालं, जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं परेश 11 संघाच्या चंबूमध्ये. परंतु हे जल्लोषाचं वातावरण तुम्हाला असंच कायम ठेवायचं असेल तर मात्र रेग्युलर इंटरवलला विकेट्स घ्याव्या लागतील. तुमच्याकडे गोलंदाजीचे असे विकल्प तुम्हाला तयार करावे लागतील की जे तुम्हाला आघाडीचे कमीत कमी 2 ते 3 विकेट्स पहिल्या 2 षटकामध्ये 3 विकेट जर का आल्या तर मात्र या धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. प्रत्येक उडालेला झेल तुम्हाला बळीमध्ये कन्वर्ट करावा लागेल. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला दाखवावं लागेल आणि खास करून यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जो खेळाडू असेल त्या खेळाडूला सातत्यानं आपल्या गोलंदाजांना मोटिवेट करत राहणं, लाईन ओळखणं, फलंदाजाचं फुटवर्क कशा प्रकारचं आहे या सर्व बारीक गोष्टींचा तुम्हाला प्रकर्षानं अभ्यास करावा लागेल. क्रिकेट म्हणजे फक्त मैदानाच्या आतमध्ये जाणं खेळणं नव्हे, तर क्रिकेटमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रकर्षानं अंकित कराव्या लागतील. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय चिकू. विराट कोहलीचा निकनेम चिकू आहे आणि हा परेश 11 संघाचा चिकू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेतन दबाव बनवण्यासाठी तुम्हाला यष्ट्यांना खेटून उभं राहणं गरजेचं आहे. थोडंसं माइंडसेट फलंदाजाचं नेगेटिव्ह होतं ज्यावेळेला यष्टीरक्षक यष्ट्यांना खेटून उभा असतो. परंतु चिकू ज्या वेगानं गोलंदाजी करतोय चेतननं मागे उभं राहणं पसंत केलं आणि पहिले 2 ते 3 चेंडू तुम्हाला पाहावं लागेल फलंदाजाचा ॲटिट्यूड काय आहे, फलंदाज कशा प्रकारचा माइंडसेटनं मैदानाच्या आतमध्ये आलाय. 64 धावा हे लक्ष फार मोठं नाही आहे तसं पाहायला गेलं तर आणि तितकं सोपं देखील नाही आहे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा खरं तर प्रॉपर टाईम करता आला नाही आहे आणि या गोष्टीचा तुम्हाला फायदा उचलावा लागेल. लाईन अकोट टप्प्याची करता येणार नाही. प्रभात आंबोरे ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, संतोष मदने ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, या फलंदाजांना फार काळ जकडून ठेवणं त्यावेळेला या ठिकाणी गोलंदाज चिकू
ओ या लाईन आणि लेंथवरती मात्र तुम्हाला कन्सिस्टंटली गोलंदाजी करावी लागेल. या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे संघनायकाकडून आणि अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी सबमरीन पद्धतीचा हा चेंडू होता. पण खूप चांगलं आणि लवकर या ठिकाणी स्वतःचं माइंड सेट केलं, कारण पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता, हाफ ट्रॅकर होता. त्यानंतर असं वाटलं की हाही चेंडू जर का हाफ ट्रॅकर आला तर फलंदाजाच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळेल, परंतु सरप्राईज केलंय. चेंडू थोडासा वर फेकलाय, शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरून चेंडूला उसळे देण्याचा प्रयत्न केलाय. चला विनंती असेल रणजित कट्टे पाटील DG किंग्स 11 आणि रॉयल बी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण टॉससाठी यायचं आहे. इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी. पण नॉन स्ट्रायकिंग एंडकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. एक धावेला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केलंय. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. प्रकर्षानं या गोष्टी जर का तुम्ही टाळू शकलात तर मात्र सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलं जाऊ शकतं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तत्पूर्वी विनंती असेल सेकंड सेमीफायनल रणजित कट्टे पाटील DG किंग्स 11 आणि रॉयल बी या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे. ओ यावेळेला मात्र खूप चांगला चेंडू आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा आउटस्विंग होताना आपल्याला पाहायला मिळाला. लाईन थोडीशी बदलावी लागेल. लेंथ परफेक्ट आहे, फक्त तुम्हाला लाईन थोडीशी बदलावी लागेल. थोडासा चेंडू क्लोज टू द स्टम्प्स, कारण डिफेन्सिव्ह होताना गोलंदाज आपण पाहतोय. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजानं केवळ हे माइंड सेट करणं की मला 6 चेंडू डिलिव्हर्ड करायचे आहेत आणि 6 चांगल्या पद्धतीचे चेंडू डिलिव्हर्ड करायचे आहेत. याही वेळेला धीम्या गतीचा चेंडू चेंज ऑफ पेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पण प्रभातला देखील या ठिकाणी विचार करण्यास भाग पडले. एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा तुमच्या मानसिकतेवरती आघात करणारा चेंडू असणार आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 20 चेंडू आणि 60 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये 40चं अंतर आहे आणि 40चं अंतर तुम्हाला कायमस्वरूपी दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरती असेल. गोलंदाज चिकू यावेळेला थोडासा माइंड आपण पाहतोय की डायव्हर्ट केला जात आहे. फलंदाजाचा देखील इथे दबाव निर्माण केला आहे आणि इथून मात्र जो दबाव आहे तो आणखीन भक्कम करावा लागेल. लगातार 2 चेंडू डॉट. या षटकातील हा 3रा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश वाघ आमचे साथी स्कोरर मित्र आमच्यापर्यंत ही माहिती देत आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर परेश 11 सिनियर संघाकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. जर का हा सामना परेश 11 संघानं जिंकला तर परेश 11 सिनियर संघाकडून मात्र तब्बल कॅश प्राइज 5,000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात है. गोलंदाज समोरच्या दिशेनं ओव्हर पिच. या प्रकारची लाईन तुम्ही कन्सिस्टंटली नाही करू शकत. प्रभातच्या बॅटमधून षटकार आलाय, परंतु हरकत नाही. या षटकारानं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकावरती येत आहेत 10. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 54 धावांची गरज. एडिन बॉल 54 रन्स रिक्वायर्स टू विन. या दरम्यान रॉयल संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. विनंती असेल रणजित कट्टे पाटील DG किंग्स 11 संघाच्या संघनायकाला की आपण टॉससाठी यायचं. तर इथे टॉस केला जाईल. सेकंड सेमीफायनलचा हा टॉस आणि आमचे प्रमुख आयोजकांपैकी एक मामूल यांच्या शुभास्ते मात्र हा टॉस या ठिकाणी केला जाईल. चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. यानंतर सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल. घड्याळाची वेळ दर्शवते 4:30. पण अजूनही 18 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. संतोष मदने जय आणि पराजयाच्या मध्ये उभा असणारा हा सर्वात मोठा अडसळ आहे. तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये स्वर्गीय रणजित कट्टे पाटील DG किंग्स 11 संघानं मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय.
हा सामना संपल्यानंतर सेकंड सेमीफायनलचा थरार देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत, जिथे रॉयल बीचा संघ आपल्याला तर गोलंदाजीमध्ये किसनचा वापर केला गेलाय. कदाचित असं वाटलं होतं की चेतनच्या हातामध्ये चेंडू असेल की काय, कारण दोनही सिनियर खेळाडू ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु एक वेगळा माइंडसेट आहे. 18-54चं इक्वेशन. किसनच्या हातामध्ये चेंडू आहे आणि इथे मात्र ओव्हर पिच या प्रकारची लाईन तुम्हाला करता येणार नाही आहे. ज्या वेळेला चेंडू ओव्हर पिच मिळणार, पण मागील 2 चेंडू ओव्हर पिच झाले आणि दोनही चेंडूवरती मात्र षटकार दोनही फलंदाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. या गोष्टी तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. थोडंसं लाईन आणि लेंथमध्ये बदलाव करावा लागेल, खास करून लेंथमध्ये बदलाव करावा लागेल. लाईन प्रॉपर आहे, मिडल अँड ऑफ स्टिक, आउटसाइड द ऑफ स्टंप सातत्यानं तुम्हाला मारा करावा लागेल, कारण फलंदाजाचा माइंडसेट हे ऑनसाईडला जोरकस प्रहार करणं, कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठ्या फटक्याची गरज आहे. यावेळेला थोडासा लाईन आउटसाइड द ऑफ स्टंप, जरूर आउटसाइड द ऑफ स्टंप केलाय, परंतु क्लोज टू द विकेट, मिडल इन ऑफ. अजूनही येणारे 17 चेंडू आणि 47 धावांची गरज. तब्बल 7 धावा खर्च केल्यात किसननं एका चेंडूमध्ये. कव्हर कराव्या लागतील, परंतु अशा प्रकारची गोलंदाजी करता येणार नाही आहे. पुन्हा एकदा ऑन टू द पॅड्स, मिडल अँड लेग स्टिकवरती ज्या वेळेला चेंडू येणार त्या वेळेला मात्र त्यावरती प्रहार होणार, आघात होणार आणि त्याचा परिणाम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा क्रम हा सर्वाधिक महत्त्वाचा फॅक्टर असतो. चेतनसारखा विकल्प तुमच्याकडे उपलब्ध असताना इथे किसनवरती विश्वास दर्शवला गेला, परंतु हा 4 षटकांचा सामना आहे. व मागच्या आठवड्यामध्ये देखील हाच कुठेतरी मी म्हणेन की चूक, चेतननं षटक घेणं अपेक्षित होतं, तिथे युवा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला, ज्या षटकामध्ये 26 धावा आल्या आणि तिथून त्या सामन्यावरची जी पकड होती ती तुम्ही गमावली. संतोष मदने फर्स्ट स्ट्रायकिंग एंडवरती कोणता फलंदाज आहे हे देखील मॅटर करतं. त्यानुसार तुम्हाला तुमच्या गोलंदाजीची लाईन आणि लेंथ सेट करावी लागेल, परंतु कमबॅक केला जाऊ शकतं. असं नाही आहे की 2 षटकार सलग आले म्हणजे तुम्ही अगदीच बॅकफुटवरती गेलात. इथून येणारे 2 चेंडू हे सर्वाधिक महत्त्वाचे असतील, परंतु ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये संतोष फलंदाजी करतोय या फलंदाजाला रोखणं कठीण आहे. पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी आली संघर्ष संघाविरुद्ध. 53 धावा, 51 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. 1001 रुपयांचं पारितोषिक आहे विकेटसाठी. आता विकेटवरती हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. याही वेळेला थोडासा ऑफ बॅलन्स झाला, लँडिंग फूट जो होता तो मात्र थोडासा स्किट झाला आणि त्यामुळे दिशेवरचं नियंत्रण मात्र हरपलं. अजून येणारे 15 चेंडू आणि 40 धावांची गरज. गोलंदाज यावेळेला मात्र टो एंडला चेंडू हिट केलाय. संधी आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा, 6 धावांसाठी षटकार. 40 धावांचं अंतर होतं चेंडू आणि धावांमध्ये, आणि आता ते अंतर मात्र फक्त 20. हे षटक थोडंसं महागडं ठरलंय. तब्बल 3 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये आलेत. 2 अवांतर, 3 षटकार, अशा एकूण 20 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ना त्या तुम्हाला अनुभवातून येतील. तुमच्याकडे असणारे आघाडीचे गोलंदाज आणि त्यांच्या माध्यमातून केली जाणारी भेदक गोलंदाजी. संतोष मदनेचं टेम्परामेंट मात्र या ठिकाणी कमालीचं आहे. याही वेळेला ऑन द नीज येऊन चेंडू ऑनसाईडला वळवण्याचा मानस होता. चांगलं कमबॅक राहिलंय. अजूनही फाईटबॅक केला जाऊ शकता. जर का शेवटचा चेंडू निर्धाव आला तर मात्र इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये असेल 12-34चा. जर हा शेवटचा चेंडू डॉट आला, कदाचित संतोषचा माइंडसेट असेल की या चेंडूवरती कमीत कमी 4 किंवा 6.
आणि यावेळेला मात्र यष्टीरक्षकाला चेंडू चकवतोय. सिंगल आली आहे, शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली आहे. इक्वेशन येणारे 12 चेंडू आणि आता 33 धावांची गरज. 12 बॉल 33 रन्स रिक्वायर्स टू विन. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये, एक चांगलं षटक. 12 चेंडू 33 धावांची गरज. 64चा टार्गेट आहे. 63 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्यात. संतोष मदने अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ही खरं तर डोकेदुखी आहे परेश 11 संघासाठी. आणि जर का सामन्यामध्ये फाईट बॅक करायचं असेल तर येणारे अजूनही 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. व परेश 11 संघाला आता मात्र मस्ट नीडेड विकेट टेकिंग एबिलिटी असणारा गोलंदाज तुम्हाला वापरावा लागेल. डझंट मॅटर किती धावा उरत आहेत, सुरुवातीला तुम्हाला विकेट्सला महत्त्व द्यावं लागेल. कारण पहिली 2 षटकं व हे 2 खेळाडू देखील माइंडमध्ये हेच सेट करून आले होते की धावा जरी पहिल्या 2 षटकामध्ये आल्या नाहीत तरी विकेट्सला इम्पॉर्टन्स द्यायचा. संतोष मदनेची बॅट अगदी योग्य वेळेला मैदानाच्या आतमध्ये तळपली आणि त्या खेळाडूच्या बॅटमधून आलेल्या 20 धावा या संघासाठी जणू संजीवनी देणाऱ्या ठरल्या. 3 षटकार 7 चेंडू आणि 20 धावा. ओ यावेळेला मात्र थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. इट्स अ नो बॉल. मुख्य पंचांचा इशारा आलाय. 1 फॉर द ओव्हर स्क्वेअर लेग पंचाने देखील दर्शवलंय. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. एक्झॅक्टली हाफ वे मार्क. आणि इथे मात्र पाहूया क्षेत्ररक्षक कमालीचा एफर्ट, जबरदस्त एफर्ट. आणि अशा प्रकारचे एफर्ट्स मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावे लागतील. फास्ट सेफ आहे. आमचे आयोजक देखील त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे तुषार भाऊ स्वतः लाईनमॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः आयोजक आहेत आणि कमालीचा एफर्ट राहिले. कमालीचा एफर्ट आहे. अवघी 1 धाव आहे. आणि आता संतोष मदने ऑफ स्ट्राईक आलेत, त्यामुळे प्रभात वरती दबाव बनवला जाऊ शकेल काय. चला, बरेचसे प्रेक्षक आमचे त्या ठिकाणी आहेत, तेही दर्शवत आहेत की चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये रोखला गेलाय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू रोखला गेलाय. आमचे मामूल आहेत त्या ठिकाणी. तुषार भाऊ देखील या स्पर्धा एन्जॉय करतायत. जियाउल हक मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. खूप सारी मेहनत घेतली गेली करिश्मा 11. ओ यावेळेला संधी निर्माण केली आहे. विकेटची गरज होती. विकेट आली आहे. प्रभात अंबोरे यावेळेस मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज गमावलाय रॉयल संघानं. पण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं, थोडंसं दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरती असू शकतो. कारण आल्या आल्या मोठे फटकं खेळणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. हेच आपण माइंड सेट करणं गरजेचं आहे. आत्मविश्वास दर्शवणं स्वतःवरती गरजेचं आहे. आणि चेतन तो आत्मविश्वास आपल्या गोलंदाजीमध्ये दर्शवत असताना, परंतु गोलंदाजीचा चौथा विकल्प कोण हा देखील चर्चेचा विषय आहे. कारण चौथ्या षटकामध्ये 23 धावा होताना देखील आपण या मैदानावरती पाहिल्यात. त्यामुळे जो चौथा विकल्प आहे गोलंदाजीचा तो कोणता गोलंदाज असणार आहे या चर्चेला आता मात्र उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अक्षय न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. मिस्टर 360 मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी टोलेबाजी करण्याची धमक या खेळाडूमध्ये. परंतु पहिल्या 2 टुर्नामेंट्स नंतर जो लय आहे, जो मोमेंटम आहे तो कुठेतरी गमावला या खेळाडूनं. परंतु ही एक चांगली संधी आहे. तर विकेट आली आहे. महत्त्वाची विकेट होती आणि ती विकेट मात्र या ठिकाणी मिळाली. आणखीन एक
नवीन फलंदाज समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अक्षय का या खेळाडूला मिस्टर 360 संबोधलं जातं. मैदानाच्या चौफेर व गॅप शॉट सिलेक्शन हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. चेतन सारख्या गोलंदाजावरती हेलिकॉप्टर स्कूपचा वापर केला आहे. एक्झॅक्टली 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू त्यांना प्लेस केला. 37 रन्स, 37 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू आणि अजूनही 27 धावांची गरज. हे 3 चेंडू सर्वाधिक महत्त्वाचे. चांगला चेंडू आहे. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेसाठी दोनही खेळाडू जाणार नाही आहेत, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स राहणं गरजेचं आहे. नफ्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. संतोष मदने या 2 चेंडूंचा कशा पद्धतीने सामना करतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 8 चेंडू आणि 26 धावांची अजूनही गरज आहे. परेश 11 26 धावा कशा पद्धतीनं रोखणार आणि जी स्वप्नपूर्ती आहे, उदयदादा पवार असतील, कुमारजी जाधव असतील, संतोषजी खरात असतील, गणेशजी खाणावकर असतील, आज सकाळपासून संघासमवेत या ठिकाणी जुडले गेलेत आणि ती स्वप्नपूर्ती परेश 11 संघाकडून या ठिकाणी केली जाणार का? होय, यावेळेला कमालीचा चेंडू फेकला गेलाय. चेतन, ही धमक आहे या गोलंदाजाची आणि ती ओळख मात्र पटवून देत असताना खरं तर चेतनचा दुसऱ्या षटकामध्ये का वापर केला गेला नाही हे मात्र त्यांना दर्शवलं आहे. परंतु जिथे संधी मिळाली आहे त्या संधीचा त्यानं सोनं केलं आहे, कारण इक्वेशन आता बदलत आहे. येणारे 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. हा चेंडू सर्वाधिक महत्त्वाचा असणार आहे. 5 चेंडूमध्ये 7 धावा, 1 विकेट आणि संतोष मदने ऑन स्ट्राईक. यावेळेला पाहूया क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू 1 बाउन्स की डायरेक्ट व षटकाराचा या ठिकाणी इशारा येतो. यस पंचांचा देखील दुजोरा आलाय. षटकार आलाय आणि षटकारानं आत्ता सामन्यामध्ये शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची गरज. 6 बॉल 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. 44 रन्स, 44 19 पण चालतील. कंपल्सरी 19. 6 चेंडू 20 धावा, तर कंपल्सरी 19 धावांची गरज. परंतु ज्या पद्धतीनं फाईट बॅक केलं आहे ना रॉयल संघानं, हे दर्शवतोय की रॉयल नेवर गिव्ह अप. शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा हा संघ आहे. ज्यावेळेला टार्गेट सेट केलं गेलं तुमच्यासमोर 63 धावा उभारत 64 धावांचं, त्यावेळेला ही धावसंख्या एक आव्हानात्मक धावसंख्या होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा आल्या. तिथे देखील पॉझिटिव्ह माइंडसेटनं हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 21 धावा यूज आहे. तर चला, खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 20 धावांची गरज. आणि गोलंदाजीमध्ये मात्र इरफानच्या हातामध्ये सामन्याचं भवितव्य सोपवलंय. स्वप्नपूर्ती करणारे हे 6 चेंडू असणार आहेत आणि या 6 चेंडूंवरती मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा टिकून राहिल्यात.
तर नक्कीच या ठिकाणी गोलंदाज इरफान लेफ्ट आर्मर गोलंदाज. पहिला चेंडू थोडंसं मानसिक दडपण पाहायला मिळतं. युवा गोलंदाजावरती वेग फारसा नाही आहे, त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय, त्यामुळे आता जो दबाव आहे तो दबाव मात्र दोनही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. पण अजूनही 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 18 धावा जरी आल्या तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती मात्र हा सामना जिंकला जाऊ शकतो. तर या ठिकाणी गोलंदाज बदलण्याचा आय थिंक निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. पहिला चेंडू अवांतर आला, त्यानंतर मात्र गोलंदाज इंजरी झाला आणि इंजर्ड गोलंदाजासोबत जाण्यापेक्षा एक फ्रेश गोलंदाज वापरण्याचा निर्णय इथे मात्र घेतला गेलाय. चला खेळाडूंना विनंती आहे, थोडंसं सहकार्य करा मित्रांनो प्लीज. 6 चेंडू 19 धावा. टाळ्यांचा गजर सांगून जातोय. या ठिकाणी मात्र अम्मांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. लेफ्ट आर्मर गोलंदाज वापरण्याची तरकीब, कारण दोनही राईट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये यावेळेला मात्र कमालीचा चेंडू आहे. जबरदस्त कमबॅक गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू इथे निर्धाव फेकला जातोय आणि अशा प्रकारची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. यष्टीरक्षकाची भूमिका ही सर्वाधिक महत्वाची असणार आहे आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण कुमार यांना पाहतोय आणि हे माइंडसेट तुम्हाला सेट करावं लागेल. मागच्या बाजूने चेंडू जास्त अंतर कव्हर करत नाही, त्यामुळे यष्टीरक्षकाकडून चेंडू सुटला तरी तो चौकारामध्ये जाईल या अपेक्षा थोड्याशा कमी आहेत. ग्रासी आउटफील्ड आहे, स्टिकी आउटफील्ड आहे, थोडंसं ओलसर आउटफील्ड आहे, त्यामुळे यष्टीरक्षकानं यष्ट्यांच्या जवळ खेटून उभं राहणं हे तितकंच गरजेचं आहे. यावेळेला खराब लाईन. हाफ ट्रॅकर तुम्हाला करता येणार नाहीये. इतका वेळ जर का तुम्ही द्याल तर मात्र त्या चेंडूवरती षटकार येणार, यात मात्र शंका नाहीये. अक्षयच्या बॅटमधून षटकार आलाय. एकूण 2 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. इक्वेशन जर आपण पाहिलं 51 धावा, याचबरोबर सांघिक अर्धशतक पूर्ण करतो रॉयल संघ. 51 धावा धावफलकावरती लागत आहेत आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर मात्र येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा. एक बिग फाईट, एक अतिशय रोमांचक सामना. आपल्याला 12 धावा देखील चालतील. 4 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र जो प्रेशर आहे तो प्रेशर कशा पद्धतीने तुम्ही हँडल करताय. यावेळेला संधी आहे आणि होय, विकेट आली आहे. इथे मात्र विकेटची गरज होती आणि ती विकेट मिळाली आहे. अक्षय सरोदे आणि सर्वाधिक महत्वाचं म्हणजे संतोष मदने नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. हे सर्वाधिक जमेची बाजू इथे कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो परेश 11 हा संघ. खूप चांगली रणनीती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण संतोष मदनेला ऑफ स्ट्राईक ठेवणं ही संघासाठी जब्याची बाजू असणार आहे.
राहुल, यावेळेला राहुल नाव विसरता कामा नये. 2 चेंडू 12 धावांची गरज असताना राहुलनं देखील याच मैदानावरती 2 षटकार लगावलेत. त्यामुळे या खेळाडूला विसरून चालता येणार नाहीये तुम्हाला. जो आमदार चषकाची ट्रॉफी झाली होती त्यामध्ये विजेत्या संघाचा भाग होते. विजेत्या संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं याच मैदानावरती. टेनिस क्रिकेटची ती स्पर्धा होती. आणि आता मात्र 3 चेंडू 13 धावांची गरज. 12 धावा जरी आल्या तरी नाणेफेकीच्या बळावरती मात्र रॉयल संघ हा सामना जिंकू शकतो. संतोष मदने कशा प्रकारचं माइंडसेट असेल. सिंगल रोखण्यासाठी अद्यापही कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आहे. ती सिंगल रोखली जाणार का? होय, कुमार येत आहेत. सिली ऑफ रिझनमध्ये सिंगल रोखण्याचा प्रयत्न होईल. कारण संतोष मदने जितका जास्त वेळ ऑफ स्ट्राईक राहील ती संघासाठी जमेची बाजू असणार आहे. परंतु ऑन साईडला क्षेत्र खुलं आहे. यष्टी रक्षकाच्या मागे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा डीपमध्ये उभा आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ सरळ, जिथे ना मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि त्यानंतर मात्र फाईनच्या क्षेत्रामध्ये. 3 चेंडू 13 धावांची गरज. इथे मात्र सिंगल येणार. सिंगलपेक्षा जास्त घेतलं जाणार नाही हे अगोदरच सेट होतं. कारण संतोष मदनेनं फलंदाजाला आल्या आल्या सांगितलं की एक मोठा फटका किंवा स्ट्राईक माझ्याकडे. आणि या दोनपैकी एक गोष्ट होणं गरजेचं होतं. आणि मोठा फटका जरूर आला नाही आहे, परंतु संतोष मदनेला मात्र स्ट्राईक मिळाली आहे. इक्वेशन बदलतंय. येणारे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 बॉल 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. इथे दबाव तंत्राचा तुम्ही कशा पद्धतीनं वापर करताय. इथे नब्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. इतिहास रचण्यापासून फक्त 2 चेंडू तुम्ही दूर आहात. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय 5 सिनियर संघानं, अर्थातच परेश 11 सिनियर संघाकडून आता कॅश प्राइज डबल करण्यात आलाय. हा सामना जर का जिंकला तर 10,000 रुपयांचा पारितोषिक परेश 11 संघासाठी. दबाव तंत्राचा वापर करणं गरजेचं आहे का? सिली मिड ऑफ रिझनमध्ये तो क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, त्या क्षेत्ररक्षकाला तैनात करण्याची गरज आहे का? फक्त तुम्हाला लाईन आणि लेंथवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू आहे, कन्वर्ट केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. शेवटचा अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. सामना फिनिश झालेला नाहीये कारण 1 चेंडू 6 धावांची गरज. 5 धावा जरी आल्या तरी देखील हा सामना नाणेफेकीच्या बळावरती आपल्या संघाच्या बाजूने झुकावला जाऊ शकतो. संतोष मदनेचं स्ट्रायकिंग एंडवरती येणं का गरजेचं होतं याचं प्रतिउत्तर मात्र मिळालंय. कारण हा खेळाडू अशा प्रकारचा खेळाडू आहे की जो आपल्या संधीची वाट पाहतो. आणि आत्तापर्यंत या इनिंगमध्ये जर पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये त्यानं 33 धावांचं योगदान दिलंय, ज्यामध्ये तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. परंतु नब्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. सामना अद्यापही गमावलेला नाही आहे परेश 11 संघानं. अजूनही एक आउटसाइड चान्स आहे परेश 11 संघाला. कारण एक असा चेंडू की ज्यावरती 5 किंवा 5 पेक्षा कमी धावा येतील तो तुम्हाला या स्पर्धेच्या मेगा फायनलचे दरवाजे उघडे करून देईल. तो चेंडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये स्वप्नपूर्तीच्या दिशेने घेऊन जाईल. तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 6 धावांची गरज. संतोष मदने ऑन स्ट्राईक. अगदी हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही संघांना जिंकण्याची संधी. तर आणखीन थोडंसं जरूर आपल्याला वाट पाहावी लागणार आहे कारण शेवटचा 1 चेंडू 6 धावांची गरज. 5 धावा जरी आल्या परंतु 5 धावा कोणत्याही फटक्यामध्ये नाही आहेत. आणि याचबरोबर अद्यापही हा सामना संपलेला नाहीये. अद्यापही सामना संपलेला नाहीये. पंचांना अवांतर चेंडू घोषित केलाय. इट्स अ वाईट बॉल. इट्स अ वाईट बॉल. परेश 11 संघ, यू विल हॅव टू जस्ट वेट
आता 4 धावेनं हा सामना तुमच्या खिशामध्ये येऊ शकतो. चला परेश 11 थोडंसं आपण कंट्रोल करायचं मित्रांनो. आता 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे कंपल्सरी. आता माइंडसेट लाईन आणि लेंथ परफेक्टली होती, परंतु लाईनमध्ये कुठेतरी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाले. 1 चेंडू 5 धावा तर बरोबरीसाठी 4 धावांची गरज. चौकार जरी आला तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती हा सामना जिंकला जाऊ शकतो. अजूनही वेट करावं लागेल. एक थ्रिलर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, एक ब्लॉकबस्टर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सामना पाहायला मिळतोय. मॅच ऑफ द डे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. संतोष यावेळेला कमालीचा टायमिंग आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय विकेट. षटकार. परंतु कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये झाला. परेश 11 संघानं ज्या पद्धतीचे एफर्ट्स या ठिकाणी लावले, खरं तर हाफ ट्रॅकर गोलंदाजी तुम्हाला नेहमीच घातक ठरते आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं.